नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आणि आज आपण पर्यावरणाचे प्रश्नांची सिरीज सुरू करतोय बरोबर. म्हणजे बरेच आपल्या आता ही 5वी सिरीज आहे आणि ह्या सिरीजनुसार मी आजपर्यंत सर्व आयोगाचे प्रश्न जे आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचा आपण सराव घेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं एक तुमच्यासाठी महत्त्वाची बाब की हे जे आपण काम चालू आहे अनअकॅडमीचं, क्रॅक ऑल महाराष्ट्र एक्झाम विथ अस म्हणजे अनअकॅडमीच्या सोबत व त्यासोबत आम्ही सगळे एज्युकेटर. तुम्हाला काय करणं आहे, फक्त लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम ह्या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला माझ्या नावानं प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, जेव्हा तुम्हाला माझे जास्तीत जास्त व्हिडिओ, कंटेंट, क्वेश्चन पेपर अनालिसिस हे सगळं तुम्हाला तिथं बघायला भेटेल. सबस्क्रिप्शन फार माफक दरामध्ये आहे. इंडियाचा सगळ्यात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी आहे. त्याचं तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घ्या आणि प्लस सबस्क्रिप्शन हे माफक दरामध्ये उपलब्ध आहे, जे की तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील. ही माझी प्रोफाईल आहे. माझं नाव कैलास शेषराव मास्टे आहे. माझा रेफरल कोड कैलास आहे. इथं तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटतील, लाईव्ह क्लासेस होतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, डाऊट तुम्ही एज्युकेटरला विचारू शकता, वेगवेगळे अपकमिंग कोर्सेसची पण माहिती दिलेली आहे. आणि सोबतच एमपीएससी सबस्क्रिप्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 2-3 महिन्याचं घेण्यापेक्षा तुम्ही एका वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यावं, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. कारण त्याची फीज आहे 7,000 आणि हा कैलास KAILAS कैलास जर तुम्ही हा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला 10% ऑफ भेटते. त्याचा EMI 525 आहे, जी 6,300 रुपयाला. आणि 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं 8,400 रुपयेच्या ऐवजी 7,500 रुपयाला हा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचा EMI सुद्धा अवेलेबल आहे. बजाजचं कार्ड घेऊन EMI शक्यतो एवढं म्हणजे की तुम्हाला भरावंच लागते बरोबर, कुठल्या त्या कार्डावर. तर त्याच्याही पेक्षा कमी सवलतीमध्ये जिओच्या रिचार्जपेक्षाही कमी किंमत आहे याची, आणि जे की 24 महिने तुम्ही अनअकॅडमीवर शिकणार आहे. हां, मग त्याच तुम्ही जर माझा रेफरल कोड कैलास नावाचा जर रेफरल कोड वापरला, कैलास या नावानं जर तुम्ही प्रोसीड टू पे केलं तर तुम्हाला किती 7,500 रुपयेमध्ये तुम्ही अख्खे 2 वर्ष शिकू शकता. मग सगळे विषय कितीही वेळा एकदम डिटेलमध्ये प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, सगळं विश्लेषण तुम्हाला इथं काय होईल, उपलब्ध होणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या ह्याच्याकडे वळूया, कुठल्या आयोगाच्या प्रश्नाकडे. तर बघा, मी इथं आयोगाचे प्रश्न जे घेतोय तर त्याचा जो क्रम आहे तो 2012 ते 2020 या मुख्य परीक्षेमध्ये आजपर्यंत पर्यावरणावर विचारलेल्या प्रश्नांचा आपण अनालिसिस घेतोय बरोबर. 2020 मध्ये मग ते GS1 मध्ये पर्यावरण आहे हा. तर इथे जे पर्यावरण आहे, एक कृषी परिसंस्था किंवा कृषी परिस्थितिकी एक आहे आणि दुसरा आहे पर्यावरण पर्यावरण बरोबर. भूगोल ह्या याच्यामध्ये ह्या पर्यावरण हा घटक येतो. तर त्या संदर्भात आजपर्यंत आलेले प्रश्न आपण आता शिकतोय. हा आहे क्वेश्चन पहिला. आता ही आपली 5वी सिरीज आहे. याच्या अगोदर आपण 4 असे लेसन घेतलेले आहेत बरोबर. या प्रत्येक लेसनमध्ये कुठं 10 कुठं 12 प्रश्न आपण घेतलेले आहेत, त्याचं तुम्हाला विश्लेषण करून दिलेलं आहे. एकूण अशा आपण 10 सिरीज घेतोय 100 प्रश्नांच्या. अशाच मी पण मग परत तुम्हाला ह्या सिरीजमधून जे प्रश्न विचारले गेले त्याचं तर अनालिसिस करून देतोच. आता येणाऱ्या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला आयोग कसा प्रश्न विचारतोय ह्याबाबत मी सराव प्रश्नसंच लिहितोय. मग हे सराव प्रश्नसंच ज्यावेळेस माझं पब्लिश होईल त्यावेळेस तुम्हाला अजून इथं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सराव प्रश्नांची प्रॅक्टिस करता येईल. पण तुम्हाला त्याच्या अगोदर हे कळायला पाहिजे आयोगाचा प्रश्न विचाराचा ट्रेंड कसा आहे हे तुम्हाला समजलं तरच तुम्हाला काय आहे, तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, उत्तर काढू शकता. त्यासाठी आयोगाचे प्रश्न तुम्हाला समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे चला तर मग आपण पहिला प्रश्न आपला घेऊया आता. पहिला प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईड ते निरुपद्रवी प्रमाण आहे. म्हणजे फ्लोराईड जो आहे पिण्याच्या पाण्यामध्ये, तर किती याचं प्रमाण कुठपर्यंत असायला पाहिजे की जे निरुपद्रवी नसतंय आणि उपद्रवी कधीपासून आहे. त्याचं प्रमाण जर अतिरिक्त वाढलं तर ते उपद्रवी ठरते. आता हे निरुपद्रवी आहे म्हणजे हार्मलेस आहे, म्हणजे त्रास होत नाही. काय हार्मलेस आहे म्हणजे ह्याच्यापासून त्रास होत नाही, त्रास कमी होतो, त्रास कमी किंवा त्रास होत नाही. ते त्याचं प्रमाण आहे, त्याचं उत्तर आहे 2. म्हणजे काय की 0.8 ppm पेक्षाही कमी असायला पाहिजे फ्लोराईडचं प्रमाण. पार्टिकल पर मिलियन असं त्याचं आहे. पार्टिकल पर मिलियन म्हणजे एका मिलीग्राममध्ये तुमचं एका लिटर पाण्यामध्ये किती मिलीग्राम असायला पाहिजे. जर हूनं जे सांगितलं, हूचं म्हणणं जागतिक आरोग्य संघटना तीच सांगते 1.5 मिलीग्राम असायला पाहिजे पर लिटरमध्ये.
पर लिटरमध्ये, बरोबर. इथपर्यंत तरी फ्लोराईडचं प्रमाण असायला पाहिजे असं हू सांगते. हू म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पण आता बघा, मग आता हे फ्लोराईड काय काम करते बघा. फ्लोराईडमुळं आपल्याला जर ते एक आपला आवरेज जर असायला पाहिजे की तुम्हाला दाताचे जे आजार आहेत, दात किडणे, दाताचे आजार काय, किडणे, त्याला कीड लागणे, असे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर असे आजार टाळण्यासाठी किंवा न होऊ नये यासाठी आपल्या आहारामध्ये आपल्या पाण्यामध्ये, पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण हे 1 पार्टिकल पर मिलियन इतका असायला पाहिजे, त्यापेक्षा कमी, बरोबर. अतिरिक्त जर ह्याचं प्रमाण झालं शरीरामध्ये, फ्लोराईडचं प्रमाण समजा आता होऊन दिले 1.5 मिलीग्रॅम पर लिटरला, त्याच्यापेक्षा जर अधिक झालं तर आपल्याला म्हातारपणाच्या समस्या, म्हातारपण, त्याला वार्धक्य असं म्हणतात. शुद्ध शब्द काय, वार्धक्य, ह्या समस्याला सामोरे जावं लागते. आणि कोणीही तरुणपणाला म्हातारा होताना बघायला भेटत नाही, तर त्यामुळं आपल्याला बघावं नाही वाटत. त्यामुळे काय, फ्लोराईडचं प्रमाण हे योग्य आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये असायला पाहिजे. मग हे कशामुळे जाणवते, सांधेदुखी ज्यावेळेस होतात, जॉईंट जे आहेत आपले ते सांधे दुखायला लागतात, सांधेदुखीच्या समस्या उद्भवतात, सांधेदुखीच्या. आणि सांधेदुखी ज्यावेळेस वाढायला लागते त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये आपल्याला उलटीचा त्रास होतो. कशाचा, उलट्या. अतिसार नाही, अतिसार वेगळं आणि उलट्या वेगळ्या, बरोबर. तर इथं ह्या समस्या फ्लोराईडच्या अभावी, फ्लोराईडचं अतिप्रमाणात जर आपण सेवन केलं, फ्लोराईडच्या पाण्यामध्ये गरजेपेक्षा जर जास्त घेतलं आपण, तर आपल्याला वार्धक्याची समस्या सामोरे जावं लागतंय. सांधेदुखी, जॉईंट आपले दुखायला लागतात. हे जॉईंट कुठल्या कोपरामध्ये आहे, गुडघ्यामधले आहेत, तळपाय आणि जो आपले पोटरी आहे याच्या भागामधला जो आहे, घोट्याचा भाग आहे, मनगटाचा भाग आहे, बोटांचे भाग आहे, जसं चिकनगुनिया आहे का नाही, त्या जवळपास त्या प्रकारचे लक्ष तुमचं अंगदुखी किंवा सांधेदुखीच्या समस्या उद्भवतात. कधी जर ह्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण जर अधिक असेल तर, किती, जर जास्त असेल तर ही समस्या उद्भवते. आणि कमी असेल तर दात किळायला लागतात. म्हणजे त्याचं प्रमाण आवरेज असायला पाहिजे. हा पहिला प्रश्न सांगतो आपल्याला. तर याचं उत्तर दिलं का मी तुम्हाला दिलंय. फ्लोराईडचं प्रमाण हे 0.08 पेक्षा कमी असायला पाहिजे. आता बघा, दुसरा क्वेश्चन नंबर 2 दिलाय. साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवाळांची वाढ थांबवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो, बरोबर. म्हणजे बघा, आता इथं आहे साठवून ठेवलेल्या पाणी. म्हणजे बघा, आता जर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जवळपास बदलायला लागली, काही ग्रामीण भागाची, इथं बदलत असताना आता बऱ्याच गावामध्ये जुने घरं तुम्हाला, जुने घरांचं बांधकाम किंवा जुने घरं बघायला कमी भेटतात. जुने घराचं प्रमाण हे काय आहे, कमी आहे. म्हणजे काय, जुन्या घरांचं बांधकामाचं प्रमाण काय आहे, कमी. तर वाढते कुठचं, कमी होतंय. तर वाढ काय आहे की वेगवेगळ्या नवीन घरांचं बांधकाम, नवीन कन्स्ट्रक्शन किंवा नवीन बांधकाम इथं ज्यावेळेस व्हायला लागते त्यावेळेस तुमच्या घराची रचना बदलली. घराची रचना ही शहरी भागाच्या रचनेवर भर आहे. शहरी भागात जशी रचना आहे ह्या रचनेवर घराचं बांधकाम करायचा कल ग्रामीण भागामध्ये वाढला. आता हे मी का सांगतो, ज्यावेळेस अशा घरांचं बांधकाम व्हायला लागलं तर त्यांच्या टेरेसवर किंवा स्लॅबवर, छतावर, बरोबर, छत त्याला म्हणतात ग्रामीण भागात, त्यालाच आपण टेरेस असं म्हणतो. या टेरेसवर तर तुम्हाला तिथं बांधकाम केल्यावर एक असं ठरलेलं एक पाणी साठवण्याचं ठिकाण दिसते, त्याला आपण बॅरल. हे बॅरल आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये कशामध्ये मोजतो, क्रूड ऑइल आणण्यासाठी आपण पर बॅरलला काही किंमत मोजतो, त्याला आपण बॅरल म्हणतो. इथं आपण वेगवेगळ्या कंपनीचं बॅरल वापरतो आणि ते पाण्याच्या साठवणीसाठी. कारण जुनी घरं होती पाण्याची साठवणूक करण्यासाठी, या नवीन घरामध्ये हा प्लॅस्टिकचं साठवणूक करण्यासाठी बॅरल वापरतो. आता ह्या बॅरलमध्ये सगळ्यात जास्त जो संचय होतो तो कशाचा आहे, शैवाल म्हणजेच काय, शेवाळ. आता शेवाळ, काही घरं आहेत 3-3, 4-4 महिने त्या घरामध्ये शेवाळ त्या बॅरलमध्ये तसंच साठून राहते. मग 2-3 महिन्याला ते आपण धुतोय. आता आमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो वेळोवेळी. तर हे जे शेवाळ आहे, तर इथं जास्तीत जास्त प्रमाणात हे शेवाळ वाढतंय आणि त्याची वाढ थांबवण्यासाठी तुम्हाला एक उपाययोजना दिलेल्या आहेत की कुठल्या पदार्थाचा तुम्ही ते थांबवण्यासाठी उपयोग करता. पण जुने जी घरं होते, जुन्या घरामध्ये हौद असायचा बघा, आणि तिथं तेवढी मोठ्या प्रमाणात काय तो खेळतं वातावरण असायचं. आता आपण ह्या बॅरलला काय करतो, वरून झाकण लावतोय, कव्हर आहे, बरोबर. आणि झाकण असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रकाश जाण्यामध्ये ते मोकळं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये हवा खेळती असायला पाहिजे, तेव्हा हे शेवाळाचं प्रमाण थोडंफार कमी असतंय.
पण हे झाकण लावून ठेवल्यामुळे गरमी आणि उष्णता आणि हवेचा संपर्क कमी आल्यामुळे तिथे शेवाळाची वाढ होते. मग अशा वेळी काय केल्या जाते, अशा शहराच्या ठिकाणी अशा बांधकामाच्या ठिकाणी तर तिथं कॉपर सल्फेटचा वापर करतात, जेणेकरून इथल्या शेवाळाचं प्रमाण कमी होते. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात शहरी भागात सुद्धा त्या कॉपर सल्फेटचा वापर केला जातो आणि जेणेकरून काय व्हायला पाहिजे, शेवाळाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. खालीलपैकी विधानावर विचार घ्या. पुढचा प्रश्न, त्याच्यामध्ये विधान दिलेत अ आणि ब असे दोन विधान दिलेले आहेत. हे अ आणि हा ब विधान. तर ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता 60 डेसिबल सांगितली. बरोबर, की ज्याच्याकडून माणसाला त्रास होत नाही तो सहज 60 डेसिबल पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. बरोबर. आता 60 डेसिबलचा आवाज बघितला, हा संभाषणाच्या संदर्भात आहे बघा, संभाषण. 60 डेसिबल. आता दुसरा आहे ब ऑप्शन दिलाय, कुजबूज ही जवळपास 5 ते 10 डेसिबल पर्यंतची असते. आणि खालील कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत. आहे जर दिलं असलं तर एकच तुम्हाला लिहावं लागलं असतं. विधान दिलं असलं तर एकच विधान ओळखायला सांगितलं असतं. इथं दोन विधानं दिली तर दोन्हीपैकी निवडायला सांगितले, म्हणजे विधाने तरी बरोबर असतील किंवा विधान तरी बरोबर असेल. बरोबर, म्हणून इथं काय ऑब्लिक मध्ये दोन्ही दिलेत. तर मग बघा, आता तुम्हाला इथं आता हा प्रश्न कसा सुटेल बघा. ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता 10 डेसिबल. जे बघा, आता साधारणपणे जे स्वच्छ श्वास घेतो आपण, स्वच्छ श्वास, जो स्वच्छ श्वास आपण घेतो रोज, तर त्याच्या आवाजाची तीव्रता आहे 10 डेसिबल. 10 डेसिबल डीबी. मग आता बघा, 10 डेसिबल पर्यंतच्या स्वच्छ श्वासच्या आवाजाची तीव्रता आहे. परत काय, कुजबूज जे केल्या जाते, कुजबूज जे दिलंय ब ऑप्शन, कुजबूजसाठी ध्वनीची तीव्रता, आवाजाची तीव्रता ही आहे 30 डेसिबल. आता आलं लक्षात. आणि जे संभाषण चालते, जनरली संभाषण लोकांमधलं एकमेकांमधलं जे संभाषणाचा आवाज आहे तो आहे 60 डेसिबल. सॉरी, हे पी आहे, डी आहे 60 डेसिबल. डीबी 60 डेसिबल पर्यंतचा त्याच्यामध्ये संभाषणाचा आवाज आहे. आणि आपल्याला आपण जे त्याचा त्रास सहन करू नाही शकत, म्हणजे जवळपास 120 ते 150 डेसिबल पर्यंतचा म्हणजे विमान प्रवास किंवा विमानाचा आवाज किंवा विमानापासून निघणारा ध्वनी, याची मर्यादा किती आहे डेसिबल पर्यंत, 120 ते 150. आणि जे आपण जेट विमान बघितलं, सॅटेलाइट बघितलं, एखादा सॅटेलाइट लॉन्च करत असू किंवा बरोबर, तर अशा वेळी त्याचा आवाज जवळपास 180 ते 190 डेसिबल पर्यंतचा असतो. म्हणून त्याच्या काही दूर अंतरावरून आपण अशा सॅटेलाइटचं प्रक्षेपण करत असतो. त्याच्या आवाजाचा जो व्हॅक्यूम आहे तो 180 ते 90 डेसिबल असतो. तर आता समजण्यासाठी बघा, तर आता सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही. आता संभाषण समजा 4-5 लोकांचं संभाषण चालू आहे, आवाजाची तीव्रता वाढणार का नाही हो? ही आपल्याला त्रास होत नाही का? उलट ह्याचा आपला त्रास होतो. बरोबर, ह्याचा उलट आपला त्रास होतोय. म्हणजे काय, विधानाचा विचार करा, कुठले विधान बरोबर आहे, तर हे विधान बरोबर नाही. बघा, संभाषणाचा आवाज सुद्धा आपल्याला कर्णकर्कश वाटायला लागतो, ऐकावासा वाटत नाही. संभाषण तुम्हाला सांगितलं काय, एका व्यक्तीमध्ये चालू आहे किंवा 2 व्यक्तीमध्ये संभाषण आहे, नाही, 2 पेक्षा 3 व्यक्तीमध्ये सुद्धा संभाषण असू शकते, 4-5, याला आता गर्दी सुरू होते बघा. आणि गर्दीला ज्यावेळेस रूप येते त्याच्या आवाजाची डेसिबलची तीव्रता ती 80 डेसिबल पर्यंत, ती आपल्याला इथं महत्वाची नाही. संभाषण. आता कुजबूज जी आहे ती 30 डेसिबल पर्यंतची आहे, पण इथे किती दिले, 5 ते 10 डेसिबल. आता 10 डेसिबल मी कशासाठी सांगितलं तुम्हाला, स्वच्छ श्वासाचा जो आवाज आहे तोच 10 डेसिबलचा आहे. आलं लक्षात. त्यामुळं आता कुठलं विधान बरोबर आहे, तुमचं न अ विधान बरोबर आहे, न ब आहे, म्हणजे दोन्ही नाही, दोन्ही विधानं बरोबर नाहीत, याचा अर्थ असा होतो. अ आणि ब योग्य, असं इथे द्यायला पाहिजे, योग्य. तर हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला आणि हा, म्हणजे दोन्ही नाही, दोन्ही विधानं योग्य नाहीत. म्हणजे याचं उत्तर काय आहे, 4. आणि अ व ब योग्य असं पाहिजे इथं. काय पाहिजे, अ व ब योग्य, तेव्हा हा ऑप्शन कट होतो. न अ आहे न ब आहे, योग्य असं दिलं तर हा ऑप्शन सुद्धा इथं कट होतो. तुमचं पर्यायी उत्तर आहे दोन्ही विधानं नाहीत. बरोबर, दोन्ही विधानं चुकीची आहेत. चौथा प्रश्न बघा, मानवी आरोग्यावर फ्लोराईड युक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय आहे. बरोबर, म्हणजे डॅश 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 असं दिले. आता मी ह्याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण फ्लोराईडची माहिती बघितली आहे बघा. इथं पहिलाच प्रश्न आहे, फ्लोराईडमध्ये म्हातारपण येतंय. बरोबर, वार्धक्य येते, सांधेदुखी व्हायला लागते, उलटीचा त्रास होतो, फ्लोराईडचं प्रमाण जास्त झाल्यावर ह्या घटना होतात, हे आपण बघितलं पहिल्या प्रश्नामध्ये. तर आता आपण इथं परत त्याची काय माहिती बघू महत्वाची. मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा जर होणारा परिणाम काय आहे, तर फ्लोराईडयुक्त पाणी जर तुम्ही वापरलं, म्हणजे त्याचा फ्लोराईडयुक्त पाण्याचा निकष काय, तो 0.8 पेक्षा
कमी असायला पाहिजे. पीपीएम मध्ये आपण ह्याला मोजतो, पार्टिकल पर मिलियन मध्ये, किंवा मिलीग्राम पर लिटर मध्ये ज्यावेळेस मोजू आपण मिलीग्राम मध्ये मोजतात. 1 मिलीग्राम पर्यंत पाहायला पाहिजे प्रति लिटर मध्ये, सॉरी 1 पीपीएम मध्ये सुद्धा आपण मोजतो. मिलीग्राम मध्ये हे याचे काउंट केल्या जाते जागतिक आरोग्य संघटनेमार्फत. तर अप्रॉक्सिमेट त्याचे किती 1 पीपीएम असायला पाहिजे पर लिटर पाण्यामध्ये. आणि जागतिक आरोग्य संघटना WHO न केलेली वर्गवारी काय आहे, WHO काय सांगते की 1.5 मिलीग्रॅम असायला पाहिजे प्रति लिटर मध्ये, बरोबर. तर ही त्याची दिलेली आकडेवारी आहे. तर 0.8 पीपीएम पेक्षा कमी असायला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला फ्लोराईड पाण्याचा निरोगी पाणी असते, तुम्हाला दात किडण्याचे आजार तिथे संभवत नाहीत, दात किडत नाहीत आपले. ते आपण सुरुवातीला माहिती बघितली पहिल्या स्लाइडमध्ये. आता इथं काय, जर पाण्याचा होणारा परिणाम जर आहे, फ्लोराईड पाणी जर तुम्ही जास्त प्यायला लागले, ह्याही पेक्षा त्याचं प्रमाण जर तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये जास्त असेल तर तुम्हाला अकाली वृद्धत्व येते, बरोबर. अकाली वृद्धत्व येणं म्हणजे काय, उदाहरणार्थ म्हातारपण. म्हातारपण आपल्याला लवकर येते, त्यामुळं सांधेदुखीचा त्रास व्हायला लागतो. कशाचा, सांधेदुखी, जॉईंट आपले पेन करायला लागतात, जॉईंटचा आपला त्रास होतो, म्हणून अकाली वृद्धत्व हे त्याचं उत्तर आहे, बरोबर. आता बघा 5वा प्रश्न आपण घेतोय. 5व्या प्रश्नामध्ये काय, भारतीय शहरे हवेच्या प्रतवारीनुसार धोकादायक, वाईट. आता बघा, आता हवेची प्रतवारी म्हणलंय, हा प्रश्न तुम्हाला हवेची प्रतवारी म्हणताय म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला लक्षात येणार नाही की एअरची क्वालिटी विचारते आपल्याला. एअर क्वालिटी प्रतवारी म्हणजे इंडेक्स, त्याबाबतचा हा प्रश्न आहे. एअर क्वालिटी इंडेक्सचा हा प्रश्न आहे. म्हणजे काय, हवेची गुणवत्ता निर्देशांक, हवा गुणवत्ता निर्देशांक किंवा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ह्याच्या बाबतचा हा प्रश्न आहे. तर ह्याचं खाली इंग्लिश व्हर्जन वाचत चला. आयोग ज्यावेळेस देते त्यावेळेस समानार्थी शब्दाला वेगवेगळे फिरू प्रश्न विचारते, त्यामुळे आपला समानार्थी शब्द वापरला की आपली तारंबळ उडते, बरोबर. आपले केस उभा टाकायला लागतात परीक्षेमध्ये. मग आपल्याला काय प्रश्न तर सुटत नाही, उलट काय आपल्याला की उलट येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपले चुकत असतात. म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असते अशा प्रश्नाचं उत्तर आपलं चुकतंय. आता बघा इथं काय दिलंय, हवेच्या प्रतवारीनुसार वर्गीकरण जे केलंय तर कुठल्या वर्गवारीत विभागले गेलेत. आता बघा इथे अंतर पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे असं तुम्हाला विचारले. अगोदर प्रश्न सोडू आणि याच्यावर अजून एक प्रश्न तयार होतो, तो मी तुम्हाला इथं दाखवून देतो. आता बघा इथं काय विचारले, महाराष्ट्रातील कोणतेही शहर धोकादायक वर्गात मोडत नाही, बरोबर. आता इथं एक वर्गवारी केली, एक पहिल्या वर्गवारीमध्ये धोकादायक शहरांची वर्गवारी आहे, बरोबर. वाईट शहरांची वर्गवारी एक केली. म्हणजे हे याची वर्गवारी कोणकोणत्या प्रकारात विभागली गेली ह्याबाबतचा प्रश्न आपण. धोकादायक आहे, वाईट आहे, निकृष्ट आहे, बरे आहेत आणि चांगले, बरोबर. काही चांगले शहर आहेत की तिथं हवेचे एअर क्वालिटीचा इंडेक्स चांगला आहे, काही शहर आहेत की तिथं बरं आहे, काही शहर अतिशय निकृष्ट आहेत, काही वाईट आहेत आणि काही शहर हे धोकादायकच्या पातळीवर आहेत, बरोबर. तर अशी इथं हवेची प्रतवारी केल्या जाते. आता बघा हवेच्या प्रतवारीमध्ये महाराष्ट्रात कोणतेही शहर धोकादायक पातळीमध्ये नाही, बरोबर आहे. धोकादायक पातळीमध्ये महाराष्ट्राचं कुठलंही शहर मोडत नाही, बरोबर. तर तुम्हाला योग्य विधान विचारले, म्हणजे हे विधान योग्य झालं आपलं. तुतीकोरीन आणि कोईन तर चांगल्या वर्गात येतात, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान तुमचे इथं योग्य आहेत, कळलं. आता आपण बघू एअर क्वालिटी इंडेक्स. एअर इंडिया घेऊन पळणारा कोण, विजय मल्ल्या. म्हणजे लक्षात, SBI पासून जे लोन घेऊन जे फरार आहे ते अजून सापडलं नाही. भले सरकार आले गेले आणि आपल्याला सांगण्यात आलं की त्याला घेऊन येईल आणि आपल्याला वाटलं की बाबा चला कुठेतरी सरकार त्याला घेऊन येईल, कुठलंही सरकार अजून सक्षम तरी झालं नाही त्याच्यापर्यंत पोहोचण्यास. बघू त्याची ताकद जास्त असणार त्या व्यक्तीची. तर चला, तर आता बघा आपण बघतो एअर क्वालिटी इंडेक्स. एअर क्वालिटी इंडेक्स मोजत असताना मूलभूतः काही वायूंचा विचार केला जातो. काही मुख्य वायू आहेत, काही मुख्य वायूची गुणवत्ता मोजल्या जाते, ह्यात येणारे जे मुख्य वायू आहेत त्यापैकी पहिला वायू जर आपण बघतोय तर तो आहे कार्बन मोनॉक्साईड आणि दुसरा वायू आहे ओझोन, O3 असं लिहितात त्याला. कार्बन मोनॉक्साईड आहे, ओझोन आहे आणि तिसरा वायू आहे नायट्रोजन ऑक्साईड NO2, चौथा आहे सल्फर डायऑक्साईड SO2 आणि 5वा आहे PB, याला लेड असं पण म्हणतात. काय म्हणतात, लेड.
किंवा शिशे, बरोबर. तर आता हे एकूण किती मुख्य वायू आहेत? एकूण 5 मुख्य वायूचा एअर इंडेक्स काढण्यासाठी, एअर क्वालिटी इंडेक्स काढण्यासाठी ह्या 5 वायूचा उपयोग केला जातो विद्यार्थी मित्रांनो. अजून एक तुम्हाला इथं वायू आहे की जो एकूण एअर क्वालिटी इंडेक्समध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो आणि तो आहे 6वा वायू अमोनिया, NH3, बरोबर. अमोनिया हा वायू आहे. तर मग आता अमोनिया हा वायू सुद्धा इथं वापरला जातो. तर बघा हे सुद्धा ह्यामध्ये काउंट केल्या जाते. तर आता इथं मला सांगा, आता कार्बन मोनॉक्साईड हा आपण ऐकतोय सगळ्यात घातक वायू आहे हा सुद्धा. ह्याचे परिणाम जर बघितलं शरीरावर फार विघातक परिणाम होतात. आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये जो हेमोग्लोबिनचं प्रमाण आहे तो कमी करण्याचं काम हा कार्बन मोनॉक्साईड करत असतो, बरोबर. आणि ओझोनच्या बाबत म्हणजे हे मुख्य वायू गुणवत्ता दाखवणारे मुख्य वायू कुठले आहेत? एक कार्बन मोनॉक्साईड, दुसरा ओझोन, O3 रेणूसूत्र आहे त्याचं, लेड आहे Pb, नायट्रोजन ऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि अमोनिया हा वायू आहे, बरोबर. ह्या वायूच्या माध्यमातून एअर क्वालिटी इंडेक्स मोजला जातो. एअर क्वालिटी इंडेक्स मोजताना शहराची वर्गवारी धोकादायक पातळी, वाईट, निकृष्ट, बरे आणि चांगले अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे. तर आता एअर इंडेक्सचा जर विचार केला तर आता दिल्ली हे टॉपला होतं बघा, की तिथं सगळ्यात जास्त निकृष्ट दर्जा होता हवेचा, की तिथं पार्टिकल पर मिलियन मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्वचेचे आजार, कॅन्सर यासारख्या समस्या उद्भवायला लागल्या. तर देशाची वर्गवारी 2019 मध्ये अशी आढळून आली की 2020चा याचा अहवाल आला त्यावेळेस असं लक्षात आलं की या अहवालामध्ये उत्तर भारतामध्ये हवेची गुणवत्ता हवेची गुणवत्ता ही निकृष्ट दर्जाची आहे. काय? निकृष्ट दर्जा दक्षिण भारताच्या तुलनेत. आणि त्यामुळं ॲव्हरेज जो सरासरी जगण्याची वयोमर्यादा आहे तिची आपली किती होती? 75.2 वर्ष अशी आपली काय होती? जगण्याची वयोमर्यादा होती. म्हणजे इथपर्यंत हे लोक काय करायचे? जगायचे भारतामध्ये. तर त्याचं प्रमाण आता काय झालं? कमी होऊन ते ॲव्हरेज सरासरी जगण्याचं वर्ष झालं 70 वर्ष. किती? 70 वर्ष. म्हणजे कितीनं तुम्हाला लॉस आहे, कितीनं तुमच्या जीवनाचं लॉस आहे? तो 5.2 वर्षांनी आपलं जीवन जगण्याचं प्रमाण हे कमी होत असते. मग हे उत्तर भारतामध्ये जर दिल्लीचं बघितलं तर दिल्लीचं जीवनमान 2020 साली 8 वर्षांनी कमी होतं, जे पूर्वी 7 वर्षांनी होतं. दिल्लीमध्ये जगण्याचं जे प्रमाण आहे, काही लोक समजा 70 वर्ष जगत असतील, 8 वर्षांनी कमी झालं म्हणजे ते लोक 62 वर्ष जगतात आता दिल्लीमध्ये. का? की इतकं मोठ्या प्रमाणात वायूची जी पातळी आहे, निकृष्ट दर्जाचा वायू तिथून हवेची पातळी ही खराब झालेली आहे. तिथं मग औद्योगिकरणामुळे खराब झाली किंवा एअर कंडिशनचा अति जास्त वापर असल्यामुळे आहे. तसेच तिथं दिल्ली हे भारताची राजधानीचं ठिकाण आहे. तिथं बिहार आणि आजूबाजूच्या उत्तर प्रदेशामधून मोठमोठे धुळीचे निर्मिती होते आणि ते दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्याचा प्रसार होतो आणि ते शेतकऱ्याच्या माध्यमातून केले जाते. तिथं ज्यावेळेस तांदूळाचं पीक किंवा गव्हाचं पीक संपते तर त्याला तिथं जाळ लावला जातो, जाळून टाकतात ते पिकं. जो रॉ मटेरियल असतं त्याची गुळी ज्याला आपण म्हणतो ते जाळून टाकतात आणि त्याचे धूळ, त्याचे धुके किंवा त्याचं धूर हा काय त्या दिल्लीच्या भोवती घोंगावत असतो. त्यामुळे दिल्लीचं प्रदूषण सगळ्यात धोकादायक आहे, बरोबर. तर मग आपल्या भारत देशाचं एकूण जर आपण हे बघितलं तर आयुष्यमान हे 5.2 वर्षांना कमी झालं. जे 75.2 वर्ष होतं सरासरी आयुर्मान ते 70 वर्षापर्यंत येऊन बसलं, लक्षात. तर त्यामुळं एअर क्वालिटी इंडेक्स हा दरवर्षीसाठी महत्वाचा असतो. तर म्हणून याचं जे उत्तर सांगितलं, चांगल्या वर्गात येणारे कोइंबतूर आणि तुतीकोरीन तमिळनाडूमधले हे जे शहर आहेत त्यांचा भाग आहे. त्या महाराष्ट्राच्या कुठलाही शहर हा धोकादायक पातळीमध्ये आजपर्यंत आलेला नाही. मग पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, काय की मी आता हे इथे लिहितो की ह्या वायू एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे, एअर क्वालिटी इंडेक्स मोजताना जी प्रतवारी केली जाते, त्याची जी वर्गवारी केल्या जाते, त्याच्या वर्गवारीमध्ये कुठल्या कुठल्या वर्गाचा समावेश केला जातो हे पण विचारलं जातंय. त्यामुळे तुम्हाला त्याची प्रतवारी एअर इंडिया इंडेक्स वेगळा, त्याच्यात येणारे राज्य वेगळे, त्याच्यात येणारे शहरं वेगळे, बरोबर. त्याचा उतरता क्रम, चढता क्रम हे तर माहीत पाहिजेच पाहिजे. सोबत त्याची वर्गवारी किंवा प्रतवारी जी केल्या जाते त्याबाबतचा तुम्हाला निकष जो काय आहे तो माहीत पाहिजे. त्याच्यात 1 नंबरचं त्याच्या वर्गवारी करता असताना धोकादायक पातळी कुठली? धोकादायक प्रश्नामध्ये दिली बघा, धोकादायक पातळी. म्हणजे प्रश्नावर प्रश्न तयार झाला, धोकादायक पातळी. दुसरी वर्गवारी आहे कुठली? वाईट.
धोकादायक आहे म्हणजे आता अत्यंत आता धोक्याच्या उंबरठ्यावर ते शहर ते राज्य लक्षात असा त्याचा अर्थ होतो. तिसरे वर्गवारी करतात निकृष्ट दर्जा आहे हवेचा, निकृष्ट दर्जा आहे म्हणजे हवा आता खराब होत आहे वर्षावर, घाण होत आहे. आणि चौथा जो दर्जा दिलाय बरोबर, चौथा जो दर्जा दिला इथं तो कुठला आहे, बरे. ठीक आहे बाबा, बरी आहे हवा, फिरायला काही हरकत नाही, त्या शहराची हवा कशी आहे, बरी आहे. आणि पाचवा जो आहे ते आहे चांगले हवामान किंवा चांगले शहर, जे आपण कोइंबतूर हे शहर बघितलं, तुतीकोरीन हे शहर बघितले. म्हणून ह्या 5 प्रकारात एक धोकादायक पातळी, वाईट पातळी, निकृष्ट पातळी, बरी असणारी पातळी आणि चांगली पातळी, ह्या 5 प्रकारात 5 वर्गवारीमध्ये हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स ह्या 5 प्रकारच्या वर्गवारीत त्या शहरांना त्या राज्यांना बसवल्या जाते आणि त्याच्यानुसार हा एअर इंडेक्स काढला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण आता पुढचा पॉईंट बघूया, कोळसा. बरोबर, पुढचा क्वेश्चन आहे कोळशाच्या बाबत. तर हा प्रश्न बघा, तर इथं काय म्हणलं, कोळसा खाणीमधून बाहेर पडणाऱ्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये डायडस हा अत्यंत घातक असा प्रदूषण होय, जो पाणी हा जड होण्यास कारणीभूत आहे. आता बघा इथं असा कुठला कोळसा खाणीमधून, मग कोळशाच्या ज्या मायनिंगच्या खाणी आहेत या कोळशाच्या खाणी, तर इथून बाहेर पडणारा आम्लयुक्त असा टाकाऊ पदार्थ विचारलाय. बरोबर, आम्लयुक्त असा टाकाऊ द्रव्यामध्ये हा कुठला खालीलपैकी दिलेला घटक आहे, हे 4 घटक जे दिलेत खालीलपैकी, या घटकापैकी अत्यंत घातक असणारा घटक कुठला आहे, जो की अत्यंत काय आहे, घातक आहे. तर असा कुठला घटक आहे की जो घातक आहे, प्रदूषण होय, घातक प्रदूषण आहे तो, आणि जो पाणी जड करण्यास कारणीभूत आहे. पाणी जड करण्यास कारणीभूत आहे म्हणजे पाण्याचं वस्तुमान वाढवण्यास तो कारणीभूत आहे, वाढवण्यास कारणीभूत आहे. तर जड पाण्याचा उपयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्यावेळेस आपण राज्यसेवेमध्ये शिकू, तिथं जड पाण्याचा उपयोग कुठं केला जातो हे तुम्हाला मी सांगतो, त्यावेळेस आपण तिथं बघू. वेगवेगळ्या अणुभट्ट्यामध्ये जड पाणी काय आहे, जड पाण्याचा रोल काय आहे, तिथं आपल्याला बघायला भेटेल, किंवा तिथं आपला जास्त प्लसच्या लेक्चरमध्ये मी ते घेणार आहे. म्हणून तुम्ही प्लसचं सबस्क्रिप्शन घ्या, तिथे तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत इकॉनॉमिक्सच्या सगळ्या संकल्पना आणि त्याचं एकदम डिटेलमध्ये तुम्हाला अनालिसिस माझ्याकडून शिकायला भेटेल. तर आता बघा इथं काय जड होण्यास कारणीभूत ठरतो, तर त्याच्यामध्ये एक दिला हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड आणि वरीलपैकी एक नाही. हायड्रोक्लोरिक ऍसिड जो आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याला HCl म्हणतात. सल्फ्युरिक ऍसिड जो आहे H2SO4, H2SO4 हा सल्फ्युरिक ऍसिड आहे. नायट्रिक ऍसिड आहे HNO3, हे त्याचं रेणूसूत्र आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण प्रश्नावर परत जाऊया. इथं तुम्हाला आता काय काय दिलं मी, इथे तुम्हाला रेणूसूत्र दिलेत त्याची. बरोबर, इथं रेणूसूत्र वेगळ्या पेने लिहितो म्हणजे तुमचं तुम्हाला ते थोडं उठून दिसणार आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 आणि नायट्रिक ऍसिड HNO3 हे त्यांचे रेणूसूत्र आहेत. तर मग आता इथं ही माहिती बघत असताना आपल्याला अत्यंत घातक असणारा, पाणी जड करण्यास कारणीभूत असणारा म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आहे. आलं लक्षात देतो. नायट्रिक ऍसिड इथं नाही. नायट्रिक ऍसिड माहिती आपल्याला याच्या नंतर उद्याचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची माहिती आहे, तिथं आपण त्याची माहिती बघू. कळलं विद्यार्थी मित्रांनो उत्तर. तर चला पुढचा प्रश्न आहे, मोटार वाहनामधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या कशामुळे, डायडसमुळे दिले ना, डायडसमुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर शुद्ध ऑक्सिजन मध्ये होते. आता बघा फार सुंदर प्रश्न आहे हा. इथं परत उच्चार कोणाचा झालाय, कार्बन मोनॉक्साईड, ज्याचं सूत्र CO आहे. CO2 नाही, CO2 म्हणजे कार्बन डॉक्साईड. बरोबर, डायऑक्साईड, डाय म्हणजे काय, दोन, डाय म्हणजे काय, दोन. आणि बघा दोन कोणाला म्हणायचं, इथं ऑक्सिजनचे O चे 2 रेणू आहेत, त्याने ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन बरोबर O2 तयार झाला. ऑक्सिजनचा एक रेणू आणि हा ऑक्सिजनचा एक रेणू मिळून ऑक्सिजनचं एक मूलद्रव्य, ऑक्सिजन हे एक मूलद्रव्य किंवा ऑक्सिजन हा एक गॅस इथं तयार झाला. तर डाय कोणाला म्हणायचं, ज्याच्या दोन गॅस रेणू एकत्र येऊन एक आपल्याला ऑक्सिजनचा रेणू भेटत असतो. तर आता ह्याला म्हणायचं डाय. आता मोनॉक्साईड, मोनो म्हणजे एक, मोनो या शब्दाचा अर्थ काय होतो, एक. तर इथं ऑक्सिजनचा जो रेणू आहे तो किती आहे, एकच आहे. इथं ऑक्सिजनचे रेणू किती आहेत, 2 आहेत. बरोबर, त्याला डाय म्हणायचं, ह्याला मोनो म्हणतात. मग कार्बन मोनॉक्साईडचं रेणूसूत्र जे आहे CO आहे, आणि कार्बन डायऑक्साईडचे संयुगे आहे, तर हे संयुग कार्बन डायऑक्साईड CO2 या फॉर्म मध्ये तयार होते. तर आता बघा कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर शुद्ध ऑक्सिजन मध्ये होते.
कशामुळे शुद्ध ऑक्सिजनमध्ये रूपांतर होते? ती गाडीचा धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या, गाडीचा धूर सोडणारी नळी म्हणजे त्याला सायलेन्सर म्हणतो आपण, बरोबर. आपल्या शुद्ध भाषेत काय? सायलेन्सर, सायलेन्सर म्हणतो आपण त्याला. आणि ह्याचा वापर होत असताना ते कार्बन मोनॉक्साईड जो बाहेर धूरधुक्याच्या माध्यमातून बाहेर पडत असतो, तर तो त्याचं रूपांतर ते काय कशामध्ये करते? ऑक्सिजनमध्ये करत असतो. तर हे कशामुळे होतंय? तर ह्याचं एकमेव उत्तर आहे थर्मोरिॲक्टर. थर्मोरिॲक्टर जे आहे तर त्याचा वापर करून काय केल्या जाते की तुमच्या कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये केलं जातं. ते कशामुळं? थर्मो रिॲक्टर, थर्मो रिॲक्टर, बरोबर. थर्मो रिॲक्टरच्या माध्यमातून तुम्हाला कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर हे कशात करता येते? ऑक्सिजनमध्ये. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? थर्मो रिॲक्टर, बरोबर. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण, 8वा. कार्बन मोनॉक्साईड हा परत आला बघा, कार्बन मोनॉक्साईड हे जर सूत्र काय? CO हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे. हा हेच का आहे की हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक. हवा प्रदूषण म्हणजे काय? एअर, आताच बघितलेला क्वालिटी, एअर क्वालिटी इंडेक्स, एअर क्वालिटी इंडेक्स आपण बघितला. एअर क्वालिटी इंडेक्स काढताना म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक, हवा गुणवत्ता निर्देशांक, हवा गुणवत्ता निर्देशांक काढत असताना आपण जे काही 6 प्रकारचे वायू बघितले, मुख्य 6 प्रकारचे वायू, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा एक प्रमुख घटक आहे. तो आहे म्हणजे 6 वायू जे बघितले मी याच्या अगोदर स्लाइडमध्ये घेतले. कुठला? हा कार्बन मोनॉक्साईड, हा ओझोन, बरोबर, हा नायट्रोजन ऑक्साईड, हा सल्फर डायऑक्साईड, डाय म्हणजे 2, हा ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, PB म्हणजे काय? लेड ज्याला आपण म्हणतो, लेड. आणि दुसरा आहे अमोनिया. अमोनिया हा जो वायू आहे हा कशाचा? हवेची एअर क्वालिटी किंवा इंडेक्सच्या संदर्भात ह्या 6 वायूचा विचार केला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड हा एक महत्त्वाचा प्रमुख घटक आहे असं सांगितलंय, बरोबर. आणि हा घटक थर्मो रिॲक्टरच्या माध्यमातून, जे अगोदरचा आता प्रश्न बघितला आहे, तर त्या माध्यमातून हा घटक काय करत असतो? कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर, थर्मो रिॲक्टर काय करतो? कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करत असतो. कोण? थर्मो रिॲक्टर, थर्मो रिॲक्टर. फिरून फिरून आपले प्रश्न कुठे येतात? एका प्रश्नावर दुसरे प्रश्न अवलंबून असणारे कन्सेप्ट, एका संकल्पनेवर दुसरे प्रश्न अवलंबून असणे, हे सगळे 17, 18, 16, 15 पर्यंतचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ह्या प्रश्न तुम्हाला समजायलाच पाहिजे. आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे तो? आता बघा, यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो कार्बन मोनॉक्साईडमुळे. बरं, तो रक्ताची प्राणवायू म्हणजे रक्ताचा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो रक्ताचा. बरं, आणि तिसरा ऑप्शन दिलाय, तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो. ठीक आहे, यामुळे यकृताची हानी होते. आता बघा, ऑक्सिजन वाहून नेतोय तो, म्हणजे ऑक्सिजन वाहून नेण्यामध्ये मूलभूत घटक जो आहे ऑक्सिजनमध्ये कुठला घटक असतो? हेमोग्लोबिन, हेमोग्लोबिन. शुगर असणाऱ्या जर व्यक्तीला तुम्ही कधी भेटला तर त्याच्या शरीरामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की त्याला शुगर, डायबिटीज हा आजार होतो. कुठला? डायबिटीज, डायबिटीजचा आजार संभवतो. तिथं त्याच्यामध्ये शर्करेची पातळी, त्याच्या शरीरामध्ये शुगर पातळी वाढते, म्हणजे हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी होते, त्याची पातळी वाढते. मग रक्ताच्या प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करत असेल तर शरीरामधला काय कमी होतो? हेमोग्लोबिन कमी होतो. हेमोग्लोबिन शरीरामधला कमी होणं म्हणजे तुम्हाला हृदयाचा विकार जळायला लागतो. हृदयाचा विकार येतो म्हणजे इथं हृदयाचा झटका येतो, म्हणजे हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो. हृदयाचा झटका म्हणजे काय इथे येणार तुम्हाला? हार्ट अटॅक, हार्ट अटॅक म्हणतात आपल्याकडे. काय ग्रामीण भाषेमध्ये याला काय म्हणतात? हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक आला, झटका आला, झटका आला. झटका कुठला असतो? त्याला हा झटका आहे, आलं लक्षात? तर त्याला येणारा झटका कुठला? हा हार्ट अटॅक. तो कशामुळे येतो? हे ऑक्सिजनची वाहून नेण्याची क्षमता जर कार्बन मोनॉक्साईड कमी करत असेल आणि त्याच्यात हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं तर हार्ट अटॅक येतो. डायबिटीस सारखे आजार संभवतात. शुगर वाढायला लागते शरीरामध्ये, शुगर वाढायला लागते. शुगर वाढली की तुम्हाला लघवीचा त्रास वारंवार व्हायला लागतो, लघवीचा त्रास, आणि अशक्तपणा जाणवतो. त्याचा परिणाम कशावर होतो? अशक्तपणा जाणवतो आजाराला किंवा त्या रोगीला अशक्तपणा जाणवतो इथं. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय काय याचा परिणाम कशावर होतो? हृदयाच्या विकारावर होतो. म्हणजे हे इथं जे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेलं पहिलं ऑप्शन हे सुद्धा बरोबर आहे. दुसरा आहे तो रक्ताचा प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो. ओके, बरोबर आहे.
तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करत असतो. बरोबर. यामुळे यकृताची हानी होत नाही. म्हणजे दिलेल्या 8 पर्यायामध्ये तुम्हाला इथे पर्याय राहिले आहेत काय द्यायचे, तर कुठले बरोबर आहेत? ब, क हे तीनही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे मी ह्याला जर पर्याय दिलं आणि ब आणि क आणि ड, बरोबर. तर ह्यापैकी बरोबर असणारा पर्याय जे आहेत ब, क हे तीनही पर्याय बरोबर आहेत आणि ह्याच्यातला ड जो आहे तो चुकीचा आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणून यकृताची हानी ही कार्बन मोनॉक्साईडमुळे होत नाही, त्याचा हृदयावर परिणाम होत असतो. हृदयावर परिणाम होता कार्बन मोनॉक्साईडमुळे डोळ्याचे आजार, नेत्र, हृदयाच्या संबंधित झटका म्हणजे हार्ट अटॅक हे आपण बघितले, हृदयाचे आजार, डोळ्याचे आजार, श्वसनाचे आजार कशामुळे? कार्बन मोनॉक्साईडमुळे जाणवतात. तसंच आता आपण वर बघितलं श्वसनाचा आजार जाणवतो म्हणजे तो ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या शरीराला कमी करतो, म्हणजे श्वसनाचे सगळे विकार आपल्याला होणार आहेत. मज्जासंस्थेच्या बाबत स्मृतिभ्रंश किंवा चक्कर येणे असे आजार कार्बन मोनॉक्साईडमुळे उद्भवतात. लक्षात, म्हणजे एवढा हा घातक आहे कार्बन मोनॉक्साईड आणि तो एअर इंडेक्समध्ये कार्बन मोनॉक्साईड काउंट केला जातो. आता 9वा प्रश्न बघा पुढचा. 9वा म्हणजे नवीन प्रश्न नाही, 9 क्रमांकाचा प्रश्न. तर तो दिला, खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते? हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला प्रिकॉशन किंवा प्रतिबंधात्मक उपाय आपण काय काय करू शकतो किंवा कुठले कुठले प्रतिबंधात्मक उपाय योजल्या जातात, तर त्याबाबतचं आहे. इथं परत त्यांनी द्यायला पाहिजे होतं ऑप्शनमध्ये. पहिला ऑप्शन आहे ऊर्जेचा कमी वापर आहे, ऊर्जेचा अधिक सक्षम वापर आहे, सौर व पवन ऊर्जा वापर आहे, प्रदूषण सहनशील वनस्पतीची लागवड आहे. तर आता पर्याय 1 मध्ये जर हेच क्रमांक दिले आपण 1 व 2 योग्य असे याचे ऑप्शन द्यायला पाहिजे होतं. ब आहे 2 व 3 योग्य. तो ऑप्शन आहे 1,4 अयोग्य आणि 10 पर्याय आहे तुम्हाला वरील सर्व योग्य. हे पर्याय द्यायला पाहिजे होते, खाली त्यांनी ते दिले नाहीत. तर बघा आता हे 4 पर्याय आहेत. मग तुम्हाला ह्याच्यावरून काय करायचं आहे? खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला, बरोबर. योग्य पर्याय निवडायचा आहे. ह्या दिलेल्या 4 पर्यायामधून आपल्याला काय करायचं आहे? योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आता हा योग्य पर्याय कसा निवडणार आता आपण? तर बघा, अगोदर प्रश्न समजून घ्या. हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे हवा प्रदूषण टाळण्यासाठी, हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कुठले कुठले प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात, तर त्या संदर्भाचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, ऊर्जेचा कमी वापर हा शब्द काय आहे? वापर, बरोबर. ऊर्जेचा कमी वापर म्हणजे बघा, हवा प्रदूषण तुम्हाला नियंत्रित करायचे असेल तर ऊर्जेचा कमीत कमी वापर करायला पाहिजे. तेही पारंपरिक ऊर्जेचे जे स्रोत आहेत म्हणजे त्या स्रोताचा वापर केला तर हवेचे प्रदूषण कमी होते. म्हणजे हवेमध्ये उष्णतेचं प्रमाण जे आहे ना, उष्णतेचं प्रमाण हे कमी होते, बरोबर. म्हणजे हवेचं उष्णतेचं प्रमाण कमी झालं म्हणजे तापमान वाढ होत नाही. तापमान वाढ होत नाही किंवा कमी होते. म्हणून ऊर्जेचा वापर कमी करायला पाहिजे, ऊर्जेचा वापर बचत करायला पाहिजे. त्याच्यामुळे हवा प्रदूषण सुद्धा प्रतिबंधित होत असतो. तापमान वाढ होत नाही म्हणजे हवेचे प्रदूषण होत नाही. आलं लक्षात? तापमान वाढ झाली की हवा ही हलकी होत असते आणि त्या तापमान वाढीमुळं आपण वेगवेगळे जे आपले युनेस्कोच्या यादीमध्ये असणारे जे संस्थानक आहेत, परिसंस्था आहे, जैवविविधता आहे किंवा बर्फाळ प्रदेश असतील, टुंड्रा प्रदेश असतील, तिथल्या बर्फाचं वितरण किंवा आपलं हिमालय आहे, तिथल्या हिमालयाचं हळूहळू काय होतात, हिमनद्या हे प्रवाही व्हायला लागतात, पाण्याचा म्हणजे त्या वितळायला लागतात. त्यामुळे ऊर्जेचा कमी वापर जर केला तर हवेचं प्रदूषण सुद्धा रोखायला मदत होत असते, बरोबर. आणि समजा हवेचं प्रदूषण रोखलं, हवा शुद्ध झाली तर पवन ऊर्जेसारखे आपल्याला असे ऊर्जेचे स्रोत वापरता येतात. मग दुसरा आहे प्रतिबंधात्मक उपायामध्ये तो पण येईल. दुसरा आहे ऊर्जेचा अधिक सक्षम वापर.
बघा, ऊर्जेचा एक तर तुम्हाला कमी वापर करायला सांगितलंय, पण तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा आहे, कमी वापर करा, सक्षम चांगला वापर करायचा आहे. म्हणजे ऊर्जेचे जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, ते ऊर्जेच्या स्रोताचा वापर करा. म्हणजे पवन ऊर्जाचा स्रोत वापर करणे. खाली दिले बघा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा. प्रोडक्टिव्ह ऊर्जेचा वापर करा, पण प्रोडक्टिव्हिटीसाठी करा, जेणेकरून ते आपल्याला काय होईल, त्याचा फायदा होईल. मग आता हा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर हे सुद्धा हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपायामध्ये येतोय. बरोबर. मग कुठला योग्य आहे, तर हे तीनही योग्य झाले. सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करणं हे सुद्धा योग्य आहे. बरोबर. आणि प्रदूषण सहनशील वनस्पतीची लागवड करणे, म्हणजे हवेचं प्रदूषण सहन करणाऱ्या वनस्पतीचा आपल्याला आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये लागवड करायची आहे. आता हवेचं प्रदूषण सहन करणाऱ्या वनस्पती ज्या असतील, त्याच्यामध्ये हिरव्या वनस्पती, जे हिरव्या वनस्पती यांची आपल्याला लागवड करायची आहे, जे की कार्बन डायऑक्साईडचं शोषण सगळ्यात जास्त करतील, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील, ज्यामुळे काय होईल, हवेचं प्रदूषण हे सुरळीत कमी होईल आणि हवेच्या प्रदूषणामध्ये चांगले वायू किंवा आणि कार्बन डायऑक्साईड शोषण करतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत असतात जास्त. तर अशा वनस्पतीची लागवड करायची, जेणेकरून हवेच्या प्रदूषणाची गुणवत्ता ही कमी होऊन चांगल्या पद्धतीचा हवेची एअर क्वालिटी ही सुधारायला मदत होईल. त्यामुळे आपलं काय आहे, सहनशील म्हणजे काय, हवेचं प्रदूषण सहन करण्याची क्षमता असणाऱ्या झाडांची आपल्याला लागवड करायची आहे. हे ज्या त्या प्रदेश आणि ह्याच्यावर डिपेंड आहे बघा, त्या भौगोलिक प्रदेशावर, त्या देशाच्या प्रदेशाच्या भौगोलिक प्रदेशावर अवलंबून आहे, की तिथं तुम्हाला कुठल्या वृक्षांची लागवड करता येते. भौगोलिक प्रदेश आहे किंवा त्याच्यावर तिथल्या प्रदेशाचा हवामान हा घटक आहे. म्हणजेच काय, जैविक आणि अजैविक घटक आले परत इथं. हे घटक तुम्हाला तिथं अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिथल्या तुमचा येणारा भाग, तापमान, पाऊस, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला वृक्ष लागवड, जे हिरव्या वृक्ष लागवड जे आपण म्हणतोय, ते करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या जर बाबी तुम्ही जर केल्या, तरच तुम्ही हवेच्या प्रदूषण नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजू शकता. नाहीतर अदरवाईज तुम्हाला ह्या योजना किंवा ह्या उपाययोजना आपल्याला करता येणार नाही. मग आपला भौगोलिक प्रदेश सोयीस्कर असे योग्य आहे, तर वडाची लागवड झाडे आहेत, मोठी आंब्याची वृक्ष लागवड आहे, जे जास्त वर्ष काळापर्यंत टिकतात. बरोबर. पिंपळ ह्या वृक्षाची वृक्ष लागवड आहे, की जे कार्बन डायऑक्साईडचे जास्तीत जास्त शोषण करतात, अशा वनस्पती. तर सदाहरित वनस्पती ह्यांची लागवड आपण करायला पाहिजे. तर म्हणून इथं जर आता उत्तरचं बघितलं तर वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत. हे आपल्याला सगळे पर्याय केलं तर हवेची एअर क्वालिटीची गुणवत्ता ही सुधारण्यास मदत होत असते. आता सौर ऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर आपण कमी करतोय, याचा अर्थ आपण काय करतोय, कृत्रिमपणे ऊर्जा निर्मिती करत असतो. ती करत असताना वेगवेगळ्या सजीव सृष्टीला धोका पोहोचत असतो. समजा धरणाचं बांधकाम केलं आणि तिथे जलविद्युत प्रोजेक्ट आपण राबवतो, बरोबर. तर तिथं जलविद्युत आपण हे बरोबर ह्याच्यामधून कुठलंही वायू प्रदूषण किंवा हे होत नाही, पण तिथली परिसंस्था धोक्यात असतात ते. आणि त्या परिसंस्था या न त्या कारणामुळे तिथल्या तुम्हाला जंगलाची, वृक्षांची तोड केल्या जाते. जसं आरेचं मी तुम्हाला मेट्रोसाठी उदाहरण सांगितलं, त्यामुळं हवेचं प्रदूषण वाढत जाणार आहे, बरोबर. म्हणून आपला काय करायचं आहे, प्रदूषण सहनशील करणारे प्रोजेक्ट किंवा झाडांची लागवड करायची आहे, ऊर्जेचा अधिक सक्षम वापर करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर मग आता ह्याचं उत्तर कळलं. वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे. पुढचा बघा, पाण्याचे उष्णता प्रदूषण. पाण्याचे उष्णता प्रदूषण डॅश यामुळे होते. आता बघा, पहिला ऑप्शन दिलाय मैला, आणि दुसरा ऑप्शन दिलाय त्यांनी कुठला, कृषी रसायने. तिसरा ऑप्शन दिला औद्योगिक सांडपाणी आणि कृत्रिम धुलाई पावडर. ह्याच्यापैकी तुम्हाला पाण्याचे उष्णता प्रदूषण विचारले. आता हे तुम्हाला माहित नाही. पाण्याचं तुम्हाला प्रदूषण माहित आहे बाबा, आपण जल प्रदूषण वाचलंय लहानपणापासून, 4थी-5वी पासून. जल प्रदूषण भोकून मरून गेलो आपण, बरोबर. म्हणजे एवढं जल प्रदूषण वाचलंय. म्हणजे आपल्या आई धुण्याची भांडी धुते, धुण्याच्या भांडीमधून घाण कचरा सगळा नालीमध्ये जातो, नाली ओढ्यामधून तो कुठे जातो, आपल्या ओढ्याला जातो, हळूहळू नदीपर्यंत तो घाण पाणी जाते. किंवा आपण आंघोळ करताना वापरत असलेला साबण, सोप ज्याला आपण म्हणू, किंवा शॅम्पू, बरोबर, किंवा सोडा, निरमा, वॉशिंग पावडर, निरमा, आलं लक्षात, हा निरमा. तर हे ज्यावेळेस आपण रासायनिक किंवा ह्या केमिकल रसायनाचा उपयोग करतो, त्यावेळेस जल प्रदूषण होते, हे आपल्याला माहित आहे. पण हे उष्णता प्रदूषण काय आहे पाण्याचं, बरोबर. किंवा आपण शेतीच्या बाबत जर विचार केला, शेतीच्या सिंचनाच्या शेती किंवा कोरडवाहूच्या शेती असतील, तर तुम्हाला फवारणी करणं आहेच. फवारणी किंवा पिकावर तुम्हाला खताचा वापर करतो. फवारणी किंवा खतं यांचा वापर केल्यावर जे काही कीटकनाशक तुम्ही वापरता, जे काय आपण वापरतो, ते कीटकनाशक आजूबाजूच्या नाले किंवा ओढ्यामध्ये
ओढे किंवा नाल्यामध्ये फेकून दिल्या जातात किंवा धुतल्या जातात. काय केलं जातात? धुतल्या जातात. धुतल्या जातात आणि त्यामुळं तिथं प्रदूषण जे होते ते जलप्रदूषण. ते काय आहे? जलप्रदूषण. कळलं? याला आपण जलप्रदूषण म्हणलंय आजपर्यंत. म्हणजे काय? वेगवेगळे खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, त्यांचा वापर करून आपण काय करतो? वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊन मग तिथली जी जैवविविधता आहे, त्याच्यात असणारे मासे असतील, खेकडे असतील, बेडूक आहे, त्या पाण्यामध्ये असणारे तिथले परिसंस्था आहे, ती एक बेडूक आहे, साप आहे, बरोबर, आणि खेकडे आहेत, अशी कुठलीही किंवा वेगवेगळे कीटक आहेत, बरोबर. ह्या सगळ्या कीटकांची, ह्या सगळ्या प्राण्यांचा अधिवास ह्या वाहत्या पाण्यामध्ये असतो आणि ह्या जीवसंस्था, ह्या परिसंस्थेला धोका पोहोचतो. आलं लक्षात? मग आता ह्याचं हे झालं जलप्रदूषण. हे जलप्रदूषणाची कारणे झाली. या जलप्रदूषणामुळे धोक्यात येणाऱ्या परिसंस्था झाल्या. चला मग आता ह्याचं उत्तर कुठलं असेल बघा. उष्णता प्रदूषण कोणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? की गरम पाणी तुम्ही समुद्रामध्ये किंवा ओढे, ओल्या, नाले, गटार आणि किंवा नदीच्या प्रवाहात तुम्ही सोडलं जातं. कुठं? नदीच्या प्रवाहात. गरम पाणी. गरम पाणी. आता गरम पाणी निर्माण करणारे हे क्षेत्र आहेत का बघा. मैल्यामध्ये गरम पाणी येतंय काय? नाही. बरोबर? म्हणजे रोजचं दैनंदिन आपण सांडपाणी जे आहे, एवढं गरम असते का हो? ते नाल्याच्या आपल्याच बाहेर निघाले की थंड होते लगेच. कारण थंड पाण्याचं प्रमाण तिथे जास्त आहे, गरम पाण्याचं कमी आहे, म्हणून ते थंडच पाणी असतं. कृषी रसायने जे आहेत, हे मी सांगितलंय, कृषी केमिकल, इथं गरम पाण्याचा वापर फार कमी असतो, तितका नाही, म्हणून त्याचं उष्णता प्रदूषण होण्यामध्ये तितका मोठा रोल नाही. कृत्रिम धुलाई पावडर वापरलाय तुम्ही, ते आपण निरमा, शॅम्पू, साबण हे आपण सांगितलंय, किंवा आपण कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या सोप वापरतो, त्यामुळे ते गरम पाण्याचा वापर होतो का? तितका मोठ्या प्रमाणात गरम पाण्याचा होत नाही, म्हणून तिथं उष्णता प्रदूषण होत नाही. उष्णता प्रदूषण होण्याचं एकमेव कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक सांडपाणी आहे. कुठलं? औद्योगिक सांडपाणी. औद्योगिक सांडपाण्यामुळं उष्णता प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर होते. आलं लक्षात? इथं उष्णता प्रदूषण वाढायला लागते ह्यामुळं, आणि ह्यामुळं पाण्याचं उष्णता प्रदूषण होते. तर औद्योगिक सांडपाणी जर म्हणलं तर वेगवेगळे जे उद्योग आहेत, उद्योगामधून हे सांडपाणी नदी नाल्यामध्ये सोडल्या जाते. मग समजा आता दारूची इंडस्ट्री आहे, दारूच्या इंडस्ट्रीमधून गरम पाणी तयार होते. ऊसाच्या निर्मितीसाठी ज्यावेळेस ह्याचा कच्चा माल किंवा वापरला जातो, त्याच्यातून गरम पाणी सोडलं जाते. तिथून मिथेन वायू बाहेर पडला जातो, बरोबर. ऊसाची मळी सोडल्या जाते. या अशा उद्योग आहेत. किंवा हॉस्पिटलच्या संदर्भात, दवाखान्याच्या संदर्भात जे काही कच्चा माल किंवा जे आपण काय म्हणू औषधं निर्माण कंपन्या ज्या आहेत, तिथं सुद्धा काय केल्या जाते, औद्योगिक असे त्याची संरचना अशी आहे की तुम्हाला गरम पाणी ते वेगवेगळ्या पॉइंट मार्फत नदीच्या किनाऱ्यावर किंवा ओढ्याच्या किनाऱ्यावर त्याला कनेक्शन देऊन नाल्यांच्या मार्फत किंवा पाईपलाईनच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी सोडल्या जाते. मग हे गरम पाणी तिथपर्यंत सोडल्यामुळं तिथं उष्णता प्रदूषण, पाण्याचं उष्णता प्रदूषण निर्माण होते. आलं लक्षात? म्हणजे ते पॉइंट आहेत, जॉईंट पॉइंट केलेले आहेत. आणि घरगुती जे सांडपाणी आहे, घरगुती जे धुलाई पाणी आहे, हे जर कुठलं गरम पाणी असेल किंवा थंड पाणी, हे सुद्धा आपण जॉईंटच्या माध्यमातून, पाईपलाईनच्या माध्यमातून, आज अशा काही नद्या आहेत की त्याला नद्या म्हणायला सुद्धा आपल्याला लाज वाटते, त्याला गटार म्हटलं जाते, बरोबर. आता पुण्यात जिथून आता मी हे सेशन घेतो लेक्चर, माझ्या बाजूला मुळा मोठा नदी आहे. त्या नदी म्हणून कधी माझ्या सांगण्यात येत नाही, ते गटार आहे. जर त्याच्या आजूबाजूला फिरतोय मी नेहमी, तर बघतो नुसता दुर्गंध आणि वास येतोय. आलं लक्षात? तर ते कशाचं कारण आहे मुळा मुठाचं? कारण पुण्याचं सर्व मैल आणि निचरा जे पाणी आहे त्या गटारामध्ये सोडलं जाते. मग आता त्याचं पाणी जे तुम्हाला खळखळणारं नितळ पाणी कधी बघायला भेटतं? ज्यावेळेस खडकवासला धरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जातं, त्यावेळेस थोडं बरं दिसतंय, तितकंही नाही, थोडं बरं. कारण तुमचं गटाराचं पाणी त्याच्यामध्ये जाणं कमी होणार आहे का? नाही. मैल आणि निचरा दरवर्षी दररोज ह्या पुणे सिटीचा सगळा त्या भागामध्ये, त्या नदीमध्ये सोडल्या जातो. म्हणजे मुळा मोठा नदी जी पुणे सिटीमधून वाहते, तिथं एकदम तिची घाण अवस्था झालेली आहे, दुर्गंधी येते. त्यामुळं मग तिथं ह्याला म्हणायचं उष्णता प्रदूषण. औद्योगिक सांडपाणी जर तुम्ही त्याच्यात सोडलं जात असेल, त्याला म्हणायचं उष्णता प्रदूषण. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या सगळ्या संकल्पना आपण बघितल्या. आता एकदा आपण काय करू, ह्याची रिवाईज करू आणि मग आपण आपलं हे सेशन थांबवू. तर चला आता पहिल्या प्रश्नापासून येऊ आपण. पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईड ते निरुपद्रवी प्रमाण हे कुठपर्यंत आहे? हे 2012 ते 20 पर्यंतचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. ह्याच्यासोबत तुम्हाला हा सगळा कंटेंट डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला माझं प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. कैलास या नावाचा रेफरल कोड वापरून तो स्पेलिंग माझी तिथं टाकायची आणि तुम्हाला मग 10% ऑफ भेटते, आणि तिथून मग तुम्ही माझे प्लसचे सगळे लेक्चर, इकॉनॉमी, HRD, योजना, सगळ्या विषयाचे लेक्चर तुम्ही तिथं डिटेलमध्ये बघू शकता. आपल्याला एक टॉपिक आणि पूर्ण कव्हर करणं आहे. एक टॉपिक पूर्ण मी सिक्वेन्सनुसार कव्हर करणार, सिलेबसनुसार कव्हर करणार.
त्याच्यानंतर त्या टॉपिकवर आजपर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न त्या प्लसच्या लेक्चरमध्ये सोडून घेतो सगळं विद्यार्थ्यांचे. प्लसच्या लेक्चरला बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आता कायम सुरू आहे, त्यामुळे तुम्हीही लवकरात लवकर ऍडमिशन करा. आणि मग तिथं चॅप्टर कंप्लीट झाला. उदाहरण राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर घेतला तर आजपर्यंत राष्ट्रीय उत्पन्न आलेले प्रश्न सगळे आयोगाचे मी सोडून देतोय. त्याच्यानंतर सराव त्या प्रत्येक चॅप्टरवरचे 50 ते 60 प्रश्न मी तयार केले, सराव प्रश्न तुम्हाला देतोय, ते तुम्ही सॉर्ट आउट करायचे. आणि त्याच्यात जे काय अडचण असेल तर मला विचारायचं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते काय करतो, ऍडिशन करतो. तर बघा आता त्यामुळे तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घ्या आणि बाकी म्हणजे सगळे व्हिडिओ प्लसचा तुम्हाला तिथं डिटेलमध्ये शिकायला भेटेल. तर पिण्याच्या पाण्यामधले फ्लोराईडचे प्रमाण हे कमीत कमी किती असायला पाहिजे, 0.8 ppm पेक्षाही कमी असायला पाहिजे. WHO त्याचं जे प्रमाण मोजते तर ती 1.5 मिलीग्रॅम मध्ये आहे, जी आता आपण इथं बघितलंय बघा. हा, तर आता चला आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढच्या प्रश्नाकडे बघत असताना एक मिनिट, मी आपल्याला कलर जो योग्य आहे असा कलर घेतो, म्हणजे तुम्हाला दिसायला रिव्हिजनला मोकळं होईल. म्हणजे हुन जे वर्गीकरण केलं 1.5 मिलीग्रॅम आहे. त्याच्यामुळे दात किडण्याच्या समस्या टाळण्यासाठी तुम्हाला 1 ppm तरी पाण्याचं पार्टिकल पर मिलियन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्यासाठी तुम्हाला फ्लोराईडचा वापर करणं आहे आणि त्याचा अतिरिक्त वापर केला तर तुम्हाला म्हातारपण येते, वार्धक्य येते. दुसरा प्रश्न बघितला होता, शेवाळांची वाढ ही जी होते तर ते वाढ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारा पदार्थ कुठला आहे, तर तो आहे कॉपर सल्फेट. बरोबर. आणि त्याचं मी उदाहरण दिलं तर जुने घरं आणि नवीन घरं ग्रामीण भागात झाले, शहरी भागामध्ये सुद्धा कॉपर सल्फेटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्याच्यामुळे शेवाळ येत नाही. तिसरा प्रश्न काय आहे, ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता 6 डेसिबल. म्हणजे आता ह्याचं जे उत्तर दिलंय, दोन्ही विधानं योग्य नाहीत असं याचं उत्तर दिलंय. आणि अ व ब योग्य असं इथं ह्या ऑप्शन मध्ये मी दुरुस्त्या करून दिल्यात. अ व ब योग्य, तर हा पण नाही. म्हणजे याचं उत्तर काय, 4 दोन्ही नाही, दोन्ही अयोग्य आहेत. कारण श्वासोच्छवासासाठी तुम्हाला 10 डेसिबल पर्यंतचा आवाज लागतो. कुजबूज करायचा असेल तर त्याच्या आवाजाची मर्यादा 30 डेसिबल आहे. संभाषणाच्या आवाजाची मर्यादा 60 डेसिबल आहे. विमान ध्वनी किंवा सॅटेलाइट जे आपण लॉन्च करतोय त्याचे 120, 150 ते 180, 90 डेसिबल पर्यंतची आवाजाची मर्यादा आहे. मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय असेल, अकाली वृद्धत्व येते, म्हणजे म्हातारपण येते तुम्हाला, त्याच्यामुळे सांधेदुखी व्हायला लागते आणि उलटीचा त्रास व्हायला लागतो. कशामुळे, फ्लोराईडचं अतिरिक्त जर शरीरामध्ये प्रमाण झालं तर उलट्या व्हायला लागतात आपल्याला. तेच परत दिले हुची मर्यादा काय आहे ती. भारतीय शहरे प्रतवारीनुसार धोकादायक कुठले आहेत, म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, एअर क्वालिटी इंडेक्सच्या बाबतचं इथं माहिती दिली आहे. इथं मी लिहिल एअर क्वालिटी इंडेक्स, AQI लिहिले मी. एअर क्वालिटी इंडेक्स त्याबाबतचं आहे. त्याचे स्तर जे बोलले, धोकादायक आहे, वाईट आहे, निकृष्ट आहे, बरे, चांगले, हे 5 प्रकारामध्ये त्याची काय केल्या जाते, वर्गवारी केल्या जाते. मग आता इथं काय दिलं, ह्याच्यापैकी धोकादायक शहर महाराष्ट्रातलं कुठलंही नाही आणि तुतीकरून कोणीतून चांगल्या वर्गात, म्हणजे दोन्ही याचं बरोबर आहे. बरोबर. कोळसा खाणीमधून बाहेर पडणाऱ्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये डायडॅस हा अत्यंत घातक प्रदूषण आहे, जो पाणी जड होण्यास कारणीभूत उपयुक्त आहे किंवा जड करण्यास कारणीभूत तो आहे सल्फ्युरिक ऍसिड. त्याचं रेणूसूत्र आहे H2SO4. हायड्रोक्लोरिक ऍसिडचं रेणूसूत्र आहे HCl आणि नायट्रिक ऍसिडचं HNO3. 7वा प्रश्न आपण बघितला विद्यार्थी मित्रांनो, मोटार वाहनामधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या डायडॅसमुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर हे शुद्ध ऑक्सिजन मध्ये होते, त्याला काय म्हणतात, थर्मो रिॲक्टर हा त्याचं काम करत असतो. थर्मो रिॲक्टर काय करत असतो, कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर ऑक्सिजन मध्ये करत असतो. कार्बन मोनॉक्साईडचं रूपांतर या ऑक्सिजन मध्ये करायचं काम हा थर्मोमीटर करतो. आलं लक्षात. हे आपण इथं बघितलंय. आणि पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न आपण बघितलाय, कार्बन मोनॉक्साईड हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे, मानवी आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे ते बघितले. कार्बन मोनॉक्साईडची आपण माहिती बघितली आहे. कार्बन मोनॉक्साईड म्हणजे हवेची गुणवत्ता निर्देशांक, जो एअर क्वालिटी इंडेक्स, माझ्या तोंडात एअर इंडियाचे आलं लक्षात, एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तर तो मोजताना यामुळे हृदयविकाराचा झटका येतोय. बरोबर आहे. रक्ताची प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतोय. रक्तामध्ये हेमोग्लोबिन आहे, हेमोग्लोबिनमुळे तुम्हाला कमी झालं की हार्ट अटॅक यायला लागतो आणि हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की इकडे शुगर वाढायला लागते आणि त्याच्यामुळे लघवीचा त्रास व्हायला लागतो, अशक्तपणा येते आणि शुगर वाढणं हे शरीरासाठी फार हानिकारक आहे. तसंच मज्जासंस्थेवर सुद्धा कार्बन मोनॉक्साईडचा विघातक परिणाम होत असतात. त्यामध्ये डोळ्याचे आजार आहे, हृदयाचे आजार आहे, श्वसनाचे आजार होतात, स्मृती भ्रंश होत असतो, चक्कर यायला लागते. असे वेगवेगळे आजार कार्बन मोनॉक्साईडमुळे संभवतात. हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते,
ऊर्जेचा कमी वापर करणं हा पण आहे, ऊर्जा अधिक व सक्षम वापर करणं हा पण आहे, सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करणं हे पण आहे आणि प्रदूषण सहनशील वनस्पतीची लागवड करणं, जे प्रदूषण सहन करू शकतात अशा हिरव्या वनस्पती तुम्हाला लागवड करायची आहे. ते भौगोलिक प्रदेश, हवामान, तापमान, पाऊस यानुसार तिथं वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्याची जर आपण लागवड केली तर ते आपल्या शरीरासाठी किंवा हवेचं चांगलं प्रदूषण होण्यासाठी, त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा असा प्रश्न विचारला होता आणि योग्य पर्यायामध्ये तुम्हाला पहिला पर्याय दिला अ, ब, क, ड. तुमचं उत्तर कुठलं आहे? ड. वरीलपैकी सर्व योग्य आहेत. 1, 2, 3, 4 हे बाकीचे योग्य हे दिलेल्या पर्यायातले नाहीत, पण 1, 2, 3, 4 हे तीनही योग्य, चारही योग्य आहेत. म्हणून याचं ऑप्शन कुठला आहे? ड. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण 10वा लास्ट शेवटचा प्रश्न बघू. पाण्याचे उष्णता प्रदूषण डायडॅश यामुळे होते. हे आताच आपण बघितले औद्योगिक सांडपाण्यामुळे होते. औद्योगिक सांडपाणी हे कारखान्यामधले असतील, ऊसाचे कारखाने असतील, वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील, औषध निर्माण कंपन्या असतील, कापड टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, उद्योग सेक्टरमध्ये खाणकामाच्या बाबतचे कुठले रिफायनरी असतील, क्रूड ऑइलच्या इंडस्ट्री असेल, तर या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून गरम पाणी, सांडपाणी, गरम पाणी आपण कशा सोडतो? नदीच्या पात्रामध्ये किंवा ओढ्यामध्ये सोडत असतो. त्यामुळे तिथली जलीय परिसंस्था धोक्यामध्ये येते. मांस, बेडूक, साप, खेकडे हे जे आपण बघितलं, तर अशा परिसंस्था धोक्यात येतात आणि तिथली परिसंस्था हळूहळू नष्ट व्हायला लागतात. म्हणून पाण्याचं उष्णता प्रदूषण कशामुळे व्हायला लागते? औद्योगिक सांडपाण्यामुळे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, अनअकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. त्याच वेळेस तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटतील. अनअकॅडमी लर्निंग ॲप तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे आणि त्याच्यावर माझे जे आजपर्यंतचे व्हिडिओ आहे त्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर तुम्ही माझं कैलास हे रेफरल कोड वापरून माझं प्लसचं सबस्क्रिप्शन लवकर घ्या. आलं लक्षात? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. बाय बाय. आपण आता इथं थांबूया. ओके, थँक्यू.